नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये. थंडीचे दिवस सुरू झालेत आणि या दिवसात आपल्या शरीराला पौष्टिक आणि उबदार अन्नाची गरज असते. तर त्याच निमित्ताने आज आपण पारंपरिक पद्धतीने डिंकाचे लाडू करणार आहोत, जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि डिलिव्हरी नंतर बाळंतीण बाईसाठी खूप फायदेशीर असते. लहान मुलांचे हाडं मजबूत करते आणि बाळंतीण बाईसाठी रिकव्हरीला मदत करते. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. एक जाड बुडाची कढई ठेवले. कढई तापली की आपण याच्यामध्ये तूप घालूया. अर्धा कप तूप घेतलंय मी. आपण याच्यात हे अर्ध घालूया, एकदम नाही ओतायचे. तूप चांगलं तापलेलं आहे. डिंक तळण्यासाठी तूप चांगलं तापलेलंच असावं लागतं, म्हणजे तो चांगला फुलतो. आणि तूप तापलं नसेल तर तो आतून कच्चा राहतो आणि चिवट होतो. आता आपण याच्यामध्ये थोडा थोडा करून डिंक घालायचा आहे, एकदम नाही घालायचं. डिंक मी 100 ग्राम घेतलाय. हलवून घेऊया व्यवस्थित झाऱ्याने, म्हणजे तो सगळीकडून चांगला भाजला जाईल. डिंक आपण एका परातीमध्ये काढून घेऊया. अशाच पद्धतीने आपण पूर्ण डिंक तळून घेऊया तुपामध्ये. खारीक मी घेतलंय. खारीक अख्ख्या खारीकचे 2 तुकडे करून आतल्या बिया काढलेल्या आहेत आणि हे आता तुकडे आपल्याला भाजून घ्यायचे. थोडस तूप टाकलंय. खारीक आपल्याला यासाठी भाजून घ्यायचंय की ते मिक्सर मध्ये चांगले वाटले जातात. भाजल्याने त्याचा जो काही मॉइश्चर असेल तो थोडासा कमी होतो आणि ते चांगले असे कुरकुरीत होतात आणि मिक्सर मध्ये चांगले वाटले जातात. आपण डायरेक्ट रेडीमेड मार्केट मधली खारीकची पावडर पण घेऊ शकतो, जर हे मिक्सर मध्ये वाटायचं नसेल वगैरे तर. खारीक आपण काढून घेऊया एका भांड्यामध्ये. खारीक भाजून झाल्यावर आपल्याला पुन्हा थोडंसं तूप घालायचं आहे आणि याच्यात आता काजू आणि बदाम भाजून घ्यायचे. तेही हलके असे परतायचे आहेत. 50 ग्रॅम काजू आणि 50 ग्रॅम बदाम घेतले. हे आपण परतून घेऊया तुपामध्ये. हे सुके मेवे जे आपण घेतलेत, काजू बदाम जे आपण घेतले, त्याच्याऐवजी आपण दुसरेही आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घेऊ शकतो. काजू बदाम खारीक लहान मुलांसाठी, त्यांच्या हाडांसाठी, त्यांच्या भूकवाढीसाठी किंवा वजन वाढीसाठी फायदेशीर असतात. काजू बदाम भाजून झालेले आहेत. आपण आता ते काढून घेऊया. आता यात आपण हलीम भाजून घेऊया. इथे मी 2 चमचा हलीम घेतले. हलीम हे ऑप्शनल आहे. हलीम भाजायला आले की असे तडतडतात, जसे तीळ. तसेच गॅस बंद करते मी. हलीम आपले चांगले उडायला लागले. आता ते आपण काढून घेऊया. खसखस घालूया आपण. 2 चमचे मी खसखस घेतले याच्यात. खसखस लगेच भाजली जाते, त्यामुळे लगेच परतायची आहे. खसखस भाजून झालेली आहे. आपण काढून घेऊया. आता आपण खोबरं भाजून घ्यायचं आहे.
इथे मी 1/2 किलो सुकं खोबरं घेतलेलं आहे. हे आपल्याला थोडं थोडं करून चांगलं परतून घ्यायचंय. हे सुकं खोबरं मी किसून घेतलेलं आहे. हे किसलेलं खोबरं आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय. खोबरं आपल्याला चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. खूप जास्त रंग नाही बदलायचा आहे, पण सोनेरी होईपर्यंत भाजायचं आहे. ते पटकन भाजलं पण जातं. राहिलेलं खोबरं पण आता आपण भाजून घेऊया. डिंक जो आपण तळून ठेवला होता तो आपण बारीक करायचा आहे. एखादी वाटी किंवा पावभाजीचं स्मॅशर याच्याने असं दाबून दाबून त्याला बारीक करायचं आहे. मी ते स्मॅशर घेतला आहे. सगळा डिंक मी असा चांगला प्रेस करून करून बारीक करणार आहे. हा आपण मिक्सरमध्येही लावू शकतो, म्हणजे चांगली त्याची पूड होते. आता जो आपण खारीक तळला होता तोही आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया. पल्स मोडवरती बारीक करायचा आहे, म्हणजे मिक्सर काही बिघडणार नाही. छान अशी त्याची पावडर झाली आहे. तो तळला होता म्हणून मस्त पावडर झाली त्याची. आता ही खारीकची पावडर आपण डिंकामध्ये टाकूया. अशाच प्रकारे आपण याच भांड्यामध्ये काजू बदाम जे तळून ठेवले होते तेही हलकेसे दरदरीत वाटून घेऊया. याची खूप जास्त पावडर नाही करायची आपल्याला. थोडे असे त्याचे तुकडे दिसले पाहिजे, म्हणजे ते लाडू वळताना त्यात छान दिसतात. आता ही ड्रायफ्रूटची पावडरही आपण त्याच मिश्रणामध्ये घालून घेऊया. खोबरं जे आपण परतून ठेवलं होतं ते आपल्याला हलक्या हाताने असं चुरून घ्यायचं आहे. थोडं जास्त बारीक केलं तरी चालतं, पण मी थोडं थोडं असं सगळीकडून चुरून घेणार आहे. आता हे खोबरंही आपण त्या मिश्रणात घालूया. अळीव जो परतून ठेवला होता तोही घालूया मिश्रणामध्ये, आणि खसखस. 1 चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि जायफळ किसून घालायचं आहे. हे मिश्रण आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. एखाद्या झाऱ्याच्या साहाय्याने किंवा डायरेक्ट हाताने केलं तरी चालेल. सगळ्या गोष्टी आपल्या छान अशा मिक्स करून झालेल्या आहेत. आता आपण गुळाचा पाक बनवायला घेऊया. आपण हीच कढई घेऊया जी आपण वापरलेली. गॅस चालू करते. आपण आधी 1 वाटी तूप घेतलं होतं, म्हणजे वजनी 125 ग्रॅम. आता पुन्हा आपण 125 ग्रॅम, म्हणजे टोटल आपल्याला 1/2 किलो तूप लागणार आहे. गुळ आपण 350 ग्रॅम घेतलाय, म्हणजे जेवढं आपलं सारण आहे त्याचा निम्मा गुळ घ्यायचा आहे. मग 350 ग्रॅम वजनी बरोबर आहे. कढई गरम झाली, आपण तूप घालूया आधी. लगेचच आपल्याला गुळ घालून घ्यायचंय. हलवून घेऊया. गुळ खूप जास्त आपल्याला शिजवायचा नाहीये, नाहीतर लाडू आपले कडक होतील. विरघळलं की गॅस बंद करायची आणि लगेचच हे गुळाचा पाक आपल्याला सारणामध्ये घालून घ्यायचा आहे. झालंय, आपला गुळ विरघळलाय. मी गॅस बंद करते. पाक आपण हा ओतून घेऊया. पाक मिश्रणात ओतला की लगेचच तो मिक्स करून घेऊया. आणि हलकंसं थंड झालं तर लगेचच आपण लाडू वळायला घेऊया. हे लाडू थोडं गुळ गरम असतानाच वळायचे, नाही तर थंड झालं की ते वळले जाणार नाहीत. व्यवस्थित असे दाबून गोलाकार आकार देत आपण लाडू वळला आहे. अशाच प्रकारे आपण बाकी सगळे लाडू वळून घेऊया.
छान असे लाडू वळून झालेले आहेत. डिंकाचे लाडू आपले खायला तयार आहेत. तेही खूपच साध्या सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने, जे लहानांपासून मोठ्यांनाही खूप आवडतील. नक्की करून पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.